श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपल्या प्रत्येकाला वाटत असतं आपल्या गुरूंची आपल्यावर अखंड कृपा असावी. त्याचबरोबर गुरुकृपा होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी देखील असणं तितकंच महत्त्वाचं आहे. गुरुकृपा कधी होईल, त्याचबरोबर गुरुकृपा कशी होईल हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, गुरुकृपा होण्यासाठी सर्वात आधी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक भक्तानं किंवा साधकानं गुरूंवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली ना, त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्व काही शक्य होणार आहे असा त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर अध्यात्मात वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखं आहे. त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन हे अत्यावश्यक असते. गुरुविना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद देखील नाही. गुरूंची अवहेलना किंवा निंदा केल्यामुळे घडणाऱ्या पापांचे क्षालन हे जगन्नियताही करू शकत नाही. आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू ना, तेवढे अधिक चैतन्य, तेवढा आनंद, समाधान आपल्याला मिळत असतं. गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे. देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो. मात्र आपल्या गुरूंना जर आपण शरण गेले ना, तर ते आपल्याला साक्षात भगवंताचीच प्राप्ती करून देत असतात. गुरूंचे चरणकमल म्हणजेच प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा हा चिंतामणीच आहे. त्याचबरोबर जन्मदाते म्हणजेच आई वडील आपल्याला केवळ अन्न देतात, मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात. गुरूंच्या एका दृष्टिक्षेपाने आपल्या अनंत कोटी पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपाशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो. ईश्वरी रूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते. अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरणकमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात. गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा आहे. गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते. पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो, परंतु गुरूंनी दिलेलं ज्ञान कधीही व्यर्थ जात नाही. गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल तर बघा, जप, तप, व्रत, योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे. आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही. अशा कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग देखील सापडतो. नाव, प्रसिद्धी, शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविनाही गुरूंची सेवा नेहमी करावी. केवळ गुरूच आपले प्रारब्ध पालटू शकतात. गुरु साक्षात ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच आहे. ते जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष साधना करावी लागते, ते गुरूंच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने क्षणार्धात आपल्याला मिळते. गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणे शक्य नाही. गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही. गुरुमंत्राचा जप करणाऱ्यांचीच आध्यात्मिक उन्नती होत असते. गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही तर ऐहिक लाभही होतो. या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वात मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु. गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही. गुरूंच्या शब्दावर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो.
जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना ही गुरु शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही. एखाद्यामध्ये तळमळ असेल तर त्याला गुरुची कृपा ही आपोआप होते. गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा, विश्वास असणं आवश्यक आहे. गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.